श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर आज आम्ही जाणार आहोत, तर थोडंसं माझ्या सासऱ्यांनाही बघायचं होतं, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे जास्त सिरियस होते त्यांची तब्येत, आणि थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं। तर आम्ही जाता जाता इथे रेशीमबागला आलो, तर इथे बघा एक एक्झिबिशन लागलेलं आहे, महालक्ष्मी सरस म्हणून। तर इथे प्रत्येक ठिकाणचे लोक आलेले आहे, प्रत्येक राज्यातले, तर ते आपापली कला इथे दाखवणार आहे। आणि जे हाताने बनवलेल्या वस्तू आहे, पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, ते इथे त्याचं एक्झिबिशन होणार आहे। तर आता हे सुरू व्हायचं आहे, फक्त इथे एंट्री सुरू आहे, तर आम्ही नंतर कधी येऊ इथे। आणि हा दुसरा दिवस आहे, तर इथे बघू शकता, इथे म्हणजे घरचे लोक राख शिरवत आहे। माझ्या सासऱ्यांची डेथ झाली, त्यामुळे आम्ही मग इथे नदीवर आलो राख शिरवायला। तर ते त्यांचं म्हणजे सुरू आहे, तिसरा दिवस करणं सुरू आहे। तर आम्ही सगळे नदीवर आलो होतो, तर आम्ही आंघोळ करायला आलो होतो। तर तुम्हाला माहीतच असणार विधी विधान काय राहतात। तर आता त्यांचं ते सुरू आहे कार्यक्रम। तर इथे लहान बच्चे वगैरे खूप मस्ती, आणि खूप गर्दी होती नदीवर, आणि नदीचं पाणी थांबवलेलं होतं, कारण की ते पुलाचं काम सुरू आहे। तर बघा इथे राख शिरवणं सुरू आहे, म्हणजे अस्थिंना थंड करत आहे इथे। आणि इथे सगळे उभे आहेत, बघून आले। तर आमची आंघोळ वगैरे झाली आहे, आम्ही चेंज वगैरे करून घेतलेला आहे, आणि आता आम्ही निघणार आहोत घराकडे। आणि खूप छान, आणि आम्ही दुसऱ्या साईडला गेलो होतो, तिथे पाणी खूप स्वच्छ होतं, आणि खूप म्हणजे खूप छान, आणि पाणी म्हणजे काय, तिथे कोणी जास्त लोकही नव्हते, तिथे गेलो होतो आम्ही। आणि एका साईडला एवढी गर्दी आहे, फार गर्दी आहे, आणि तुम्हाला तर माहीत आहे नदीवर अस्थी वगैरे शिरवायला येतात। तर इथं होतं। आता पुन्हा आम्हाला म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत। माझ्या भासऱ्यांकडे सासू सासरे राहत होते, तर आम्ही तिथून मग आता आम्ही घरी जाणार आहोत। कार्यक्रम वगैरे तिसरा दिवस वगैरे निपटून आम्ही घरी जाऊ, कारण की मुलींची शाळा वगैरे आहेत। आणि त्यानंतर आम्ही 13वी 14वीला मग पुन्हा भासऱ्यांकडे जाणार आहोत। तर त्याच्यामुळे मी जास्त काही ब्लॉग वगैरे बनवू शकली नाही, तुम्हाला समजणारच का बरं नाही बनवू शकली। तर असं आहे, खूप फार गर्दी होती नदीवर, फार गर्दी होती, बघू शकता। आणि कोणी लोक एन्जॉय करायला सुद्धा येतात इथे, कारण की पाणी खूप स्वच्छ होतं। तर बघा, आणि नंतर नेक्स्ट डेला, आणि इथे बघा नेक्स्ट डे होता, तर घरी थोडेसे मशरूम वगैरे ठेवले होते। तर मी म्हटलं आज मशरूम भाजीचं काही होतं नाही घरी, तर मी म्हटलं मशरूम करून घेते। मशरूम ठेवले होते, तर आम्ही तसंच म्हणजे आणून ठेवलं होतं मशरूम, आणि तसंच चालली गेलतो घरी। तर म्हटलं मशरूम बनवते, तर दही वगैरे ठेवले आहे मी। अगोदर दही घेतले आहे, दहीमध्ये सगळे गरम बेसिक मसाले टाकलेले आहे मी। तर आणि त्याला छान पेस्ट केलं, आणि त्या पेस्टमध्ये मशरूमचे काप टाकून घेते, आणि मॅरिनेट करायला ठेवून देते मी। तर बघा असे मी 2-2च काप करत आहे, कारण की मशरूम खूप छोटे असल्यामुळे, आणि जे मशरूम मोठे आहे त्यांना मी 4 तुकड्यामध्ये वाटून घेत आहे। तर असं आहे। आणि दहीमध्ये मी काहीच नाही टाकलेलं आहे, दहीमध्ये तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी हेच टाकलेलं आहे, धने पावडर, बाकी काहीच नाही टाकलेलं आहे दहीमध्ये। आणि दहीला छान म्हणजे बघा मशरूमला सगळं दही मी छान कोट करून घेत आहे सगळं। आणि ह्या सामग्रीचं तुम्ही मशरूम तंदूर, म्हणजे तंदूर म्हणतात ते करू शकता तुम्ही। आणि अशाच पेस्टमध्ये तुम्ही पनीर टाकून सुद्धा त्यांना तंदूर करू शकता। तर बघा इथे मी कढई मांडून घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकून घेते, मोहरी तडतडली तर जिरा टाकून घेते, आणि डायरेक्ट थोडासा कांदा कापलेला आहे मी, कारण की आपण पेस्टमध्ये ते कांदा नाही टाकलेला होता, आणि अद्रक लसणाचं पेस्ट सुद्धा टाकलेलं होतं त्याच्यात। आणि कांदा थोडा झाल्यानंतर डायरेक्ट मी तसंच पूर्ण टाकून दिलेलं आहे, आणि खूप टेस्टी लागते अशी भाजी, तुम्ही ट्राय करून बघा। टमाटर नको टाका, कारण की टमाटर आपण दही टाकले आहे म्हणून टमाटर नको टाका। आणि याला टाकता बरोबर तुम्ही कंटिन्यू फेटा, जिथपर्यंत तो उकडी नाही येत तिथपर्यंत कंटिन्यू फेटा, कारण की दही फाटण्याचे चान्सेस जास्त राहते। तर म्हणून तुम्ही फेटत राहा जिथपर्यंत उकडी नाही तिथपर्यंत। तर बघू शकता, आणि उकडी आल्यावर म्हणजे थोडंसं पाणी बघा, थोडंसं पातळ झालं आहे, मी पाणी नाही टाकलेलं आहे अजून, तर पातळ झालं आहे, आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आणि मी बघा ग्रेव्ही किती
थिक ठेवलेली आहे, कारण की टिफिनवर द्यायची होती म्हणून. तर बघा आपली भाजी झालेली आहे रेडी, आणि खूप छान कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी झालेली होती भाजी. तर आणि मुलींना सुद्धा खूप आवडली भाजी, आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि खूप सोपी पद्धत आहे. आणि टमाटर नको टाका, कारण की आपण दहीमध्ये सगळं मॅरिनेट केलं होतं. तर बघू शकता. आणि इथे बघा मी मम्मीकडे आली आहे, माझी मम्मी बालाजीला गेली आहे. तर घरी म्हटलं सगळ्या झाडांना वगैरे पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे, मुक्कूला जेवण वगैरे दिलं, मिठूला जेवण दिलं, आणि सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे अंगण मी, कारण की आज सायंकाळी मम्मी येणार आहे. तर मी सगळं करून घेतलेलं आहे, साफसफाई करून घेतलेलं आहे मम्मीकडे, कारण की धूळ वगैरे झाडांना कसं पाणी हवं होतं, तर पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आमच्या मुक्कूला जेवण वगैरे देऊन दिलं आहे. तर बघू शकता. आणि संध्याकाळी मम्मी येणारच आहे. तर घरी वगैरे साफसफाई करून गेली होती बाई. तर घरातलं अंदरचं काही साफ नव्हतं करायचं, मला फक्त झाडाला पाणी टाकायचं होतं. मुकुला आणि मिठूला जेवायला जायचं होतं फक्त. आणि बघा साहेब इथे बसले आहे घरात, त्यांना बाहेर नाही काढलं आहे, कारण की मम्मी 3 दिवसासाठीच गेली होती बालाजीला. तर आज येणार आहे, तर यांचं मग आंघोळ वगैरे पप्पा करून टाकतील. तर हे दोघं बघा, मी आली आणि खूप चिल्लावत होते, चिव 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 करत. आणि मग संध्याकाळी मग मी घरी परत आली. तर परत आल्यावर मग घरी म्हटलं थोडंसं स्नॅक्ससारखं मुली शाळेतून आल्यावर. तर बघू शकता आम्ही मस्त शेवपुरी घरीच तयार केली. तर आलू वगैरे उकडून घेतले आणि सगळं मिळून बसलो आम्ही आणि खात आहोत, शेवपुरी खात आहोत. तर आणि शेवपुरी बाहेर म्हणजे खाण्यापेक्षा घरी असं करून खाल्लेलं ना जास्त मजा येते. तर बघा. हाय फ्रेंड्स. तर आताच आपण शेवपुरी वगैरे खाल्ली होती ना, नुकतंच मी घरी मम्मीकडे आलेली आहे, कारण की मुक्कूला आणि मिठूला जेवण द्यायचं होतं. तुम्हाला माहीत असणार मम्मी बालाजीला गेलेली आहे. तर आज रात्री ती 11-12 वाजेपर्यंत वापस येऊन जाणार. तर त्याला जेवायला द्यायचं होतं, तर त्याला जेवायला देते आणि मग मी लॉक वगैरे लावून घरी जाते. आणि घरी काही बनवायचं नाही, आज स्वयंपाकाचं सुट्टी आहे, फक्त खिचडी मांडून देणार आहे, कारण की आताच शेवपुरी वगैरे खाल्ली, तर म्हटलं खिचडीच मांडून देते. तर माझा ब्लॉग कसा वाटला, छोटूसा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.